नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 12वी इतिहास पाठ दुसरा युरोपीय वसाहतवाद. याच्या आधी आपण युरोपामधला जो काही प्रबोधन काळ होता तो काय आहे, कसा आहे हे सगळं काही आपण पाहिलं. त्यासोबतच या प्रबोधन काळामध्ये जे वैज्ञानिक शोध लागले गेले होते त्याचे शोधक कोण आहेत आणि कोणते शोध लागले होते, भौगोलिक शोध कुठले लागले होते, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे. आता आपल्याला पाहायचंय वसाहतवाद म्हणजे काय, त्याचा अर्थ काय आहे, स्वरूप काय आहे, वसाहतवाद कसा सुरू झाला किंवा त्याच्या मागची कारणं काय आहेत, त्याचे परिणाम काय होत गेले आणि हा जो युरोपामधला वसाहतवाद आहे त्याचा परिणाम किंवा ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, आशिया, आफ्रिका या सगळ्या देशांविषयी पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा वसाहतवाद म्हणजे काय. प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे याला आपण म्हणतो वसाहतवाद. जसं की आपल्याकडे काय झालं होतं, जेव्हा आपला भारत देश पारतंत्र्यामध्ये होता म्हणजेच इंग्रजांच्या ताब्यात होता, तेव्हा इंग्रज म्हणजे इंग्लंड किंवा युनायटेड किंगडम्स इंग्लंड हे सगळे जे काही देश आहेत तर ते आपल्या मानाने किंवा इतर देशांच्या मानाने प्रगत देश होते. सो ते देश काय करायचे, तिथली काही माणसं व्यापाराच्या कारणांसाठी इतर देशांमध्ये म्हणजेच भारतामध्ये यायचे, इतर अनेक देशांमध्ये वगैरे जायचे आणि मग त्या ठिकाणी हळूहळू ते व्यापाराबरोबरच तिथे आपलं कॉलनीज किंवा वसाहती प्रस्थापित करायचे. म्हणजेच तिथला काही भाग ते आपल्या ताब्यात घ्यायचे. मग काही भाग करत 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 तो एक असा भाग घ्यायचे की ज्या ठिकाणी ते स्वतः राज्य करू शकतील, ज्यामधली सगळी लोक त्यांची गुलाम असतील किंवा ते त्यांना त्यांचे गुलाम करून घेतील. तर अशा पद्धतीने तो भूप्रदेश ताब्यात घेणं आणि तिथे स्वतःहून राज्य करणं याला आपण म्हणणार आहोत वसाहतवाद. ठीक आहे. आता वसाहतवाद हा एक प्रकारचा साम्राज्यवादच झाला. ठीक आहे. आता बघा, इंग्लंड, फ्रान्स, पोर्चुगल, स्पेन इत्यादी देशांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिका या खंडावरील देशांवर कब्जा केला आणि तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या. म्हणजे मोस्टली जे वसाहतवाद करणारे देश जे होते तर त्याच्यामध्ये आता इंग्लंड, फ्रान्स, पोर्चुगल आणि आपल्या भारतामध्ये या सगळ्यांच्याच वसाहती होत्या. स्पेन इत्यादी देशांनी अमेरिकामध्ये कॉलनीज निर्माण केल्या होत्या किंवा वसाहती निर्माण केल्या होत्या. ऑस्ट्रेलियामध्ये, आशिया खंडामधले बरेचसे देश, आफ्रिका खंडामधले बरेचसे देश. ठीक आहे. सो आपण जर असं बघायचं म्हटलं तर त्या काळामध्ये इंग्लंड, फ्रान्स, पोर्चुगल, स्पेन हे सगळे प्रगत देश होते. त्यानंतर भारत ही इंग्लंडची वसाहत होती. वसाहतीमधील जे काही कच्चा माल आहे तो आपल्या देशामध्ये नेऊन पक्का मालासाठी वसाहतींचा बाजारपेठ म्हणून उपयोग करणं हे वसाहतवादाचे प्रमुख लक्षण आहे. म्हणजे काय केलं जायचं की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो कच्चा माल आहे तर तो मिळायचा. सो भारतामधला कच्चा माल घेऊन जायचा इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये नेऊन तिथे त्याचं प्रोसेसिंग वगैरे सगळं करायचं आणि मग तोच पक्का माल बाहेरून आणून इंडियामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्राइसने विकायचा. सो याच्यामुळे काय व्हायचं, जो काही बेनिफिट आहे तर तो इंग्लंडला मिळायचा किंवा इंग्लंडच्या ज्या काही वसाहती होत्या त्यांना मिळायचा. सो हा एक त्यांचा काय म्हणूया आपण, त्यांची एक पद्धत होती बाजारपेठ करण्याची, की ते आपल्याकडचा कच्चा माल घेऊन जायचे, प्रोसेस करायचे, पक्का माल बनवायचे आणि ते परत आपल्याकडे आणून विकायचे. ठीक आहे. सो वसाहतवाद हा निव्वळ राजकीय व आर्थिक गुलामगिरीच निर्माण करतो असे नसून तो मानसिक गुलामगिरी सुद्धा निर्माण करतो. आता बघा, वसाहतवादामध्ये काय होते की आपले जे काय त्या काळामध्ये आपण जे भारतीय होतो तर ते इंग्रजांचे गुलामच होतो. इंग्रज जे म्हणतील त्याप्रमाणे आपल्याला करावं लागायचं, कारण त्यांनी पूर्ण त्या प्रदेशावरती कब्जा केलेला असायचा. इंग्रज घ्या, पोर्चुगल घ्या, डच वगैरे सगळे जे काय असतील ते. सो मग ही काय होती, एक प्रकारची गुलामगिरीच होती. म्हणजे आपण आपल्याच देशामधला कच्चा माल आपण पक्का माल करून विकू पण शकत नव्हतो. म्हणजे ती आर्थिक गुलामगिरी झाली. आपण आपल्याच देशामध्ये बाजारपेठही करू शकत नव्हतो. तर याबरोबरच ती एक प्रकारची मानसिक गुलामगिरी पण होती, कारण खूप मानसिक छळ केला जायचा त्या काळामध्ये. आपण किती म्हणजे आपण किती कमी शिकलेलो आहोत किंवा आपण किती जास्त अप्रगत आहोत हेच प्रत्येक वेळी दाखवलं जायचं. वसाहतवादी देशांची वंश श्रेष्ठत्वाची विचारसरणी आणि वागणूक यामुळे वसाहतीतील लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला होता. त्यांना स्वतःच्या संस्कृती आणि इतिहासाबद्दल कमीपणा वाटायला लागला होता. म्हणजे त्यांनी एवढं त्यांच्याबद्दल एवढं सांगून ठेवलं किंवा त्यांनी इतकं जास्त केलं होतं, ते इतक्या एक्सटेंड वरती केलं होतं की आपल्याला आपल्याच इतिहासाचा कमीपणा वाटू लागला होता, की आपल्यालाच कळत नव्हतं की आपण नेमकं कुठे आहोत किंवा आपण किती अप्रगत आहोत त्यांच्या तुलनेमध्ये. इतका मानसिक छळ ते करू लागले होते किंवा इतका आपला आत्मविश्वास त्यांनी नष्ट केला होता. इंग्लंडने एका शतकामध्ये एवढा साम्राज्य विस्तार केला की त्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळला नव्हता
असं म्हटलं तरी पण चालू शकतं. म्हणजे असं झालं होतं की इंग्रज लोक हेच करायचे की आधी बाजारपेठ शोधायचे, म्हणजे बाजारपेठेसाठी जायचे, त्या कारणासाठी जायचे. मग बाजारपेठ निर्माण झाली की परत तेच तिथे राहून आसपासच्या लोकांमध्ये त्यांचं मानसिक खच्चीकरण करायचं, त्यांना गुलाम बनवायचं, मग एक मोठा प्रदेश ताब्यात घ्यायचा आणि राज्य करायचं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते हेच करायचे आणि म्हणजे लोकांना फोडायचे, ते जातीवरती फोडायचे किंवा काहीतरी कारणं सांगून त्यांच्यामध्ये भांडणं लावायची आणि मग राज्य करायचं, असं साधारणतः त्यांचं धोरण होतं. आणि त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या राज्याचा किंवा त्यांच्या वसाहतींचा विस्तार करू शकले. जगातील आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 4 खंडात ब्रिटिशांचे साम्राज्य विस्तारलेले होते. म्हणजे इन शॉर्ट आपण म्हणूया की ऑलमोस्ट सगळं ब्रिटिशांचंच राज्य असायचं त्या काळामध्ये. 15व्या शतकामध्ये युरोपात व्यापारी क्रांती घडून आली आणि युरोपीय दर्यावर्दींनी नव्या जलमार्गाचा शोध लावला. त्यानंतर पारंपरिक व्यापार पद्धतींमध्ये बदल घडून येऊ लागला. या युरोपीय व्यापाऱ्यांनी जगभरामध्ये आपले पाय रोवायला सुरुवात केली. मग हळूहळू युरोपामधले जे व्यापारी होते तर ते पण जगात सगळीकडे जाऊ लागले आणि ते बऱ्याच ठिकाणी व्यापार वगैरे करू लागले. वसाहतवाद. आता वसाहतवादाचा अर्थ थोडक्यात आपण पाहिलेलाच आहे. तर आता हे जे काही वसाहतवाद वगैरे आहे ते आपण पूर्ण बघूया. धाडसी कृत्य करणे, कीर्ती संपादन करणे, अज्ञात भूमींचा शोध घेणे, धर्माचा प्रसार करणे, सोन्याच्या खनींचा शोध घेणे, अशा विविध कारणांनी युरोपीय लोक जगभर पोहोचले. म्हणजे हे काय करत होते युरोपीय लोक, की त्यांना एकतर पहिली गोष्ट म्हणजे खूप सारे दर्यावर्दी होते आणि त्यांना नवनवीन मार्ग शोधायचे होते, कारण त्यांना नवीन बाजारपेठा हव्या होत्या. ठीक आहे, त्यांचा विस्तार करण्यासाठी त्यांना नवीन बाजारपेठा हव्या होत्या आणि मग त्या बाजारपेठांच्या शोधामध्ये ते नवीन-नवीन प्रदेश शोधायचे, धर्माचा प्रसार करायचे, मग सोन्याच्या खनींचा शोध घ्यायचे. असं करत-करत ते जगभर पसरले होते आणि पुढे व्यापार वाढत गेला आणि युरोपीय राष्ट्रांमध्ये एका नव्या स्पर्धेचा उदय झाला. म्हणजे जिथे जातील तिथे युरोपीय व्यापारी जिथे-जिथे गेले तिथे-तिथे त्यांनी वसाहती निर्माण केल्या. आणि त्या वसाहतींमध्ये मग स्वतःचे आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व त्यांनी स्थापन करायला सुरुवात केली. युरोपीय लोक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या प्रदेशांमध्ये पण गेले होते. तेथे त्यांना राहण्यास अनुकूल असे हवामान होते. आशिया खंडामध्ये त्यांना हवामानाशी जुळवून घेणं अवघड जात होतं. हवामान अनुकूल असो किंवा नसो, युरोपीय लोकांनी स्थानिकांना हुसकावून लावले. म्हणजे इव्हन आपण जर पाहिलं तर आशियामधलं जे हवामान आहे, कारण आशिया मध्ये आपण पाहिलं तर मोस्टली भारतच जर आपण कन्सिडर केला तर भारतामधून म्हणा किंवा चायनामधून म्हणा कर्कवृत्त जातं. त्याच्यामुळे सूर्याची किरणं अगदी जी आहेत तर ती त्या ठिकाणी पडलेली आपल्याला बघायला मिळतात, जी की युरोपामधल्या बऱ्याचशा देशांमध्ये नाहीये किंवा इंग्लंडमध्ये पण अशा प्रकारची सूर्याची किरणं पडत नाहीत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी थंड हवामान जास्त असतं. सो त्या लोकांना इथं येऊन त्या सूर्यकिरणांमध्ये राहणं किंवा त्या तापमानामध्ये राहणं अवघड जात होतं. त्यांना ते मानवत नव्हतं. पण इतकं असून सुद्धा किंवा अनुकूल हवामान नसून सुद्धा त्यांनी आपल्याकडच्याच लोकांना काय केलं, गुलाम बनवायला सुरुवात केली, हुसकावून लावायला सुरुवात केली. वसाहतींमधील स्थानिक लोकांचे मानसिक खच्चीकरण करण्यात येऊ लागले आणि त्यात इंग्रज, डच, पोर्चुगीज, फ्रेंच या लोकांनी पुढाकार घेतला. आणि त्यामुळे एक अशी सिच्युएशन आली होती, की आपल्याच भारतामध्ये म्हणजे आपण त्या इंग्रजांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होतो भारतीय, तरी पण आपण त्यांचं काहीच वाकडं करू शकत नव्हतो किंवा आपणच त्यांचे गुलाम बनलो होतो. कारण हेच होतं, की हे लोकं अशाच पद्धतीने मानसिक खच्चीकरण करायचे आणि आपल्याला गुलाम बनवून ठेवायचे. म्हणजे आपण इतके सगळे मोठ्या संख्येत असून पण त्यांचं काहीच करू शकत नव्हतो आणि मग हळू लोकांमध्ये असंतोष निर्माण करणारे किंवा त्यांना प्रोत्साहित करणारे, आपल्या देशाविषयी त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम जागवणारे अनेक क्रांतिकारी पुढे येऊ लागले आणि मग आपल्या देशातील लोकांना त्याची स्वातंत्र्याची व्हॅल्यू कळू लागली किंवा आपल्या भारत मातेला आपण स्वतंत्र केलं पाहिजे, असा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागला आणि मग आपल्याला हळू स्वातंत्र्याच्या दिशेने आपण जाऊ लागलो. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडचा व्यापार औद्योगिक क्रांतीमुळे भरभराटीस आला. आरमारी सामर्थ्याच्या जोरावरती इंग्लंडने आशिया आणि आफ्रिका खंडातील वेगवेगळ्या राष्ट्रांवरती आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मग त्यांचा मुख्य पॉइंट काय होता, की व्यापारातून नफा मिळवणं आणि ही जी अतिरिक्त नफा मिळवली पुन्हा ती इन्व्हेस्ट करायची, त्याची गुंतवणूक करायची. मग गुंतवणुकीसाठी वसाहती आणि वसाहतींशी व्यापार केला जायचा. त्यातूनच नफा अशा प्रकारची साखळी बनत गेली होती. इंग्लंडप्रमाणेच फ्रान्स, बेल्जियम, इटली आणि जर्मनी हे देश पण वसाहती स्थापन करण्यामध्ये आघाडीवरती होते. म्हणजे फक्त इंग्लंडच नाही, तर त्यासोबत हे जे युरोपामधले इतर देश आहेत, ते सुद्धा वसाहती निर्माण करायचे. आता वसाहतवाद उदयास कसा आला? सुरुवात कशी झाली याची? पहिला पॉइंट आहे तो म्हणजे औद्योगिक क्रांती. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. आधुनिक यंत्रांमुळे उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झाली. देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सगळे उत्पादन खपणे शक्य नव्हते आणि मग अतिरिक्त जे काही उत्पादन असायचे, तर ते जर खपवायचं असेल, तर मग नवीन बाजारपेठांची आवश्यकता होती.
मग यासाठी हक्काची बाजारपेठ आणि हुकुमी वर्चस्व ते पण आवश्यक होतं. म्हणजे याचा प्रॉब्लेम असा झाला होता, की म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण याच्या आधीच्या पाठामध्ये काय बघितलं, की प्रबोधन काळामध्ये नवीन-नवीन यंत्र आली. यंत्रामुळे आपलं जे काही उत्पादन आहे तर ते वाढू लागलं आणि उत्पादनामध्ये वाढ झाली, पण तेवढ्या बाजारपेठ नव्हत्या किंवा तितके लोकं खरेदी करत नव्हते. मग नवीन-नवीन बाजारपेठ शोधणं गरजेचं होतं. ठीक आहे. मग आता ही जी काही अतिरिक्त माल आहे किंवा अतिरिक्त उत्पादन आहे, तर ते खपवण्यासाठी नवीन बाजारपेठा शोधल्या जाऊ लागल्या. मग यासाठी त्या बाजारपेठांमध्ये वर्चस्व असणं गरजेचं आहे आणि मग त्या वसाहती बनू लागल्या, की ज्या ठिकाणचा भाग आपल्या हुकुमाखाली असेल किंवा जिथला पूर्ण ताबा आपल्या हातात असेल, जेणेकरून तिथे आपण या सगळ्या गोष्टी विकू शकतो. ठीक आहे. आता कच्च्या मालाची गरज. व्यापारी स्पर्धेत अन्य स्पर्धक राष्ट्रांपेक्षा स्वतःच्या मालाचा उत्पादन खर्च कमी ठेवणं आवश्यक होतं. म्हणजे जर या स्पर्धेत टिकायचं असेल, तर जेवढी प्राइस कमी असेल, तेवढेच लोकं ते खरेदी करणार. आता प्राइस कधी कमी होईल? जेव्हा उत्पादन खर्च कमी असेल, तेव्हाच लोकं कमी प्राइसमध्ये विकू शकतील. उत्पादन खर्च कधी कमी होईल? जेव्हा कच्चा माल आपल्याला कमी प्राइसमध्ये मिळेल तेव्हा. ठीक आहे. सो स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्याची आवश्यकता, मालाचा उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून कच्चा माल स्वस्त किमतीमध्ये मिळवण्याची गरज होती. आणि मग त्यासाठी वसाहतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणे युरोपातील राष्ट्रांना आवश्यक होतं. आणि मग त्यामुळेच ते काय करायचे, वसाहतींमध्ये यायचे आणि तिथली जी काही लोकं आहेत तर त्यांना राज्य करायचे आणि तिथला कच्चा माल घेऊन जायचे. ठीक आहे. अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक. औद्योगिक क्रांतीनंतर काय बघितलं आपण, की उत्पादन वाढलं, ते विकलं जाऊ लागलं, अधिक नफा मिळू लागला आणि तो नफा मग गुंतवणुकीसाठी वापरला जाऊ लागला. मग आता युरोपामधला जो काही भांडवलदार वर्ग होता, तर तो श्रीमंत होत गेला कारण नफा जास्त मिळत गेला. आणि मग आता हे जे आलेलं भांडवल आहे, तर ते कुठेतरी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. मग त्यासाठी सुरक्षित बाजारपेठा कुठल्या आहेत, त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि मग या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या जे काही अप्रगत आहेत, अर्थात तिथेच आपण इन्व्हेस्टमेंट केली, तर आपण तिथे किती पण प्राइसमध्ये गोष्टी विकू शकतो. सो त्याच्यामुळे त्यांनी असे प्रदेश शोधले, की जे आर्थिकदृष्ट्या अप्रगत आहेत आणि मग त्या ठिकाणी त्यांनी वसाहती निर्माण केल्या. जेणेकरून त्यांच्या ज्या काही या आर्थिक बाजारपेठा आहेत, बाजारपेठ आहेत, तर त्या सुरक्षित राहतील. ठीक आहे. सो अतिरिक्त भांडवलाने वसाहतवादाच्या उदयाला आणि विकासाला चालना दिली. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे खनिज साठे. सो आफ्रिका खंडामध्ये जे काही देश आहेत, तर त्यांच्यामध्ये सोने, हिरे, चांदी, कोळसा यांचे नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळे युरोपमधल्या व्यापाऱ्यांना हे सगळे जे आशिया आफ्रिकेतील प्रदेश आहेत त्यांचं आकर्षण होतं. तुम्हाला माहिती असेल भारताला पहिलं सोने की चिडिया म्हटलं जायचं कारण भारतामध्ये प्रचंड सोनं होतं किंवा हिरे, दागिने म्हणजे जे काही असं मौल्यवान वस्तू आहेत त्या खूप जास्त होत्या भारतामध्ये आणि त्यामुळे प्रत्येक देश किंवा प्रत्येक राजा जो आहे तर तो भारताकडे आकर्षित व्हायचा कारण त्यांना ते सगळं ऐश्वर्य हवं असायचं. आणि म्हणूनच हे जे इतर युरोपामधले जे काही इतर देशांमधले जे काही लोक आहेत तर ते पण भारताकडे आकर्षित होत होते. भारत किंवा आशिया खंडातले इतर सगळेच देश. ठीक आहे. भौगोलिक महत्व. आफ्रिका खंडातील काही प्रदेश भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या स्थानावरती आहेत. तुम्ही जर भारत पाहिलं तर भारतात समुद्र आहे, मुबलक प्रमाणात पाणी आहे, वाळवंट आहे, पठार आहे, प्लेन्स आहेत, प्लेट्यू आहे म्हणजेच आपला द्वीपकल्प पण आहे. तर बेसिकली सगळ्याच गोष्टी भारतामध्ये हिमालय सगळं सगळं बघायला मिळतं. म्हणजे अशा पद्धतीने नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध, प्राकृतिक रचनेने समृद्ध असे बरेचसे देश आशिया आफ्रिका खंडामध्ये होते. आणि त्यामुळेच कारण इतर सगळ्याच देशांना हे सगळं अवेलेबल नव्हतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इंग्लंड बघायचं म्हटलं किंवा इतर आसपासचे देश बघायचं म्हटलं तर त्यांच्याकडे समुद्र किंवा असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी, इतकं हिमालय असलं काही नाहीये. म्हणजे ते लोकं तेवढं अ, अ, प्राकृतिक रचनेमध्ये संपन्न नाहीयेत. पण असे आशिया आफ्रिकामधले बरेचसे देश होते आणि हे युरोपीय राष्ट्रांच्या लक्षात आलं. आणि मग अशा प्रदेशांपैकी माल्टा, जिब्राल्टर, एडन, सिंगापूर, अंदमान निकोबार यासारखे प्रदेश इंग्लंडने स्वतःच्या वर्चस्वाखाली आणले. आता मजुरांची उपलब्धता. युरोपीय व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्तात मजूर मिळवण्याची गरज होती कारण त्यांना उत्पादनाचा प्राइस कमी करायचं होतं. सो उत्पादनाची प्राइस कमी कधी होईल? जेव्हा कच्चा माल स्वस्तात मिळेल, जेव्हा म्हणजे मजुरी जेव्हा कमी असेल. ठीक आहे. सो मग त्यामुळे ते अशा काही लोकांना शोधू लागले, की ज्यांची मजुरी कमी असेल. आणि मग यातूनच काय झालं, की पुढे-पुढे त्यांनी ज्या वसाहती निर्माण केल्या होत्या, तर तिथे त्यांनी अशी लोकं शोधली, तिथे त्यांनी लोकांना गुलाम केलं. त्यानंतर आणि तिथूनच पुढे गुलामांचा व्यापार वाढीस लागला. वंशश्रेष्ठत्वाची कल्पना. आफ्रिका आणि आशिया खंडातील जनतेला सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपणावर आहे, अशी भूमिका युरोपीय वसाहतवाद्यांनी घेतली. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं होतं, की
या लोकांना इतकं काही माहिती नाहीये. पण यांना जर आपण शिक्षित केलं किंवा या लोकांना जर आपण अ, आर्थिकदृष्ट्या असेल किंवा इतर सगळ्याच दृष्ट्या असेल, जर आपण सक्षम केलं, तर पुढे ते आपल्याच फायद्याचं आहे. कारण त्यांना असं वाटायचं की आता हे आपल्याच राज्याखाली आहे किंवा आपल्याच ताब्यात आहे. ठीक आहे. सो अशी भूमिका त्यांची होती. आणि याच भूमिकेतून मग त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराला चालना दिली आणि यातूनच पुढे वसाहतवाद अजून वाढीस लागला. पुढे असं आहे की हे सगळं झालं म्हणजे वसाहतवाद यामुळे सुरू झाला. पण याची नेमकं कारणं काय-काय होती, ती आपण पाहिली. आता त्याचे परिणाम काय होते ते आपण बघूया. आशिया आणि आफ्रिका या खंडातील लोकांचे आर्थिक शोषण करण्यात आले. वसाहतीतील लोकांनी त्यांचे स्वातंत्र्य गमावले. कारण अर्थात ते लोक त्यांचे गुलाम झाले होते आता. आर्थिक शोषणाची परिणती स्थानिक लोक दरिद्री होण्यात झाली. आणि अर्थात आर्थिक शोषण तर एवढं व्हायचं की एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना मेंटली टॉर्चर केलं होतं. नंतर त्यांना त्या लोकांनी गुलाम बनवून ठेवलं होतं. त्यांना तेवढे पैसे पण मिळत नव्हते. कारण कमी पैसे घ्यावेत यासाठीच त्यांना गुलाम केलं होतं, राइट? सो यामुळे असं झालं की नंतर-नंतर या लोकांकडे दारिद्र्य येऊ लागलं कारण पैसेच मिळत नव्हते. आणि खर्च खूप जास्त होता कारण हे लोकं काय करायचे, कच्चा माल घेऊन जायचे, प्रोसेस करायचे आणि आपल्याकडे आणून जास्त पैशात विकायचे. सो याच्यामुळे पैसे उरत नव्हते किंवा पैसे पुरत नव्हते त्यांच्याकडे. सो याच्यामुळे दारिद्र्य येऊ लागलं होतं. त्यानंतर पुढे असं आहे की वसाहतवादाच्या विघातक परिणामांच्या जोडीला वसाहतीमध्ये काही विधायक गोष्टी पण घडल्या. वसाहतींमध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक जागृती झाली. म्हणजे या काही बॅड किंवा डिसएडव्हांटेजेस जर आपण सोडले तर चांगल्या पण काही गोष्टी घडल्या होत्या. त्या म्हणजे असं की आपण बघितलं की ते लोकं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे एक तर ते प्रगत राष्ट्र होतं. त्याच्यामुळे ते सगळ्या त्यांच्या गोष्टी इकडे आणायचे प्रयत्न करत होते. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पण राजकीय प्रगती होते किंवा सामाजिक प्रगती, आर्थिक प्रगती होऊ लागली होती. लोकशाही पद्धत आणि त्यातलं स्वातंत्र्य, समता, बंधुता यांसारख्या आधुनिक जीवनमूल्यांचा त्यांना परिचय झाला. कायद्याचे राज्य, न्यायव्यवस्था, सर्वांसाठी शिक्षण यांसारखे विचार पण याचमुळे पुढे आले. आणि आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत हा पण विचार आला आणि त्यातूनच पुढे मग स्वातंत्र्याची चळवळ उदयास आली. कारण मग लोकांना कळू लागलं किंवा पटू लागलं, की आपल्याला जर स्वातंत्र्य हवं असेल तर आपणच प्रयत्न केला पाहिजे किंवा आपणच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. त्यानंतर पुढे आहे युरोपीय वसाहतवाद. फर्स्ट ऑफ ऑल अमेरिका. अमेरिकेतील अमेरिकेतील वसाहतवादाचा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात येईल, की या काळामध्ये बलाढ्य युरोपीय राष्ट्रांनी अन्य दुर्बल राष्ट्रांवर आपले प्रभुत्व स्थापन केलं होतं आणि राजकीय गुलामगिरी वाढवली होती. म्हणजे आपण हेच बघतोय प्रत्येक वेळेस, की हे जे प्रगत देश आहेत युरोपामधले हे काय करायचे, जे अप्रगत देश आहेत त्या ठिकाणी जायचे, तिथला प्रदेश ताब्यात घ्यायचे आणि त्या तिथल्या लोकांना काय करायचे, गुलामगिरीमध्ये ढकलायचे. ठीक आहे. वसाहतवादी युरोपीय स्थलांतरितांनी अमेरिका खंडातील मूळ रहिवाशांच्या जमिनी बळकावून घेतल्या आणि प्रसंगी त्या लोकांची कत्तल पण केली कारण ती जमीन आपल्याला मिळावी यासाठी. मेक्सिको आणि पेरू देशातील स्थानिकांची राज्ये पण नष्ट केली गेली आणि त्यांच्यावर गुलामगिरी लादली गेली. युरोपीय राष्ट्रांमध्ये वसाहती स्थापन करण्याची स्पर्धा सुरू झाल्यावर पोर्चुगल आणि स्पेन या देशांनी त्यात पुढाकार घेतला. पोर्चुगलने अमेरिका खंडातील ब्राझील आणि स्पेनने मेक्सिको ताब्यात घेतलं. हे लक्षात ठेवायचंय की पोर्चुगलने ब्राझील ताब्यात घेतलं दक्षिण अमेरिका खंडामधलं आणि स्पेनने मेक्सिको ताब्यात घेतलं. तेथे त्यांना सोन्याचे साठे सापडले आणि अमेरिकेच्या भूमीवर ऊस आणि तंबाखू पिकवण्यासाठी स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेमधून गुलाम आणले होते. सो हे तुम्ही बऱ्याचदा वाचलं असेल की म्हणजे अमेरिकेमध्ये या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे पदार्थ नव्हते पिकवले जात. पण स्पॅनिश लोकांनी जेव्हा इथे राज्य करायला सुरुवात केली तेव्हा हे जे पदार्थ आहेत तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मिळवून देणारे पदार्थ आहेत. तंबाखू असेल किंवा अजून असे बरेचसे जे काही ॲडिक्टिव्ह पदार्थ आहेत, तर ते सगळे खूप जास्त पैसे मिळवून देणारे पदार्थ होते. सो त्याच्यामुळेच हे मोठ्या प्रमाणामध्ये पिकवले जायचे आणि ते पिकवण्यासाठी आता अर्थात अमेरिकेच्या लोकांनी तर हे पिकवलं नसतं गेलं. सो त्याच्यामुळे त्यांनी आफ्रिकेवरून काही गुलाम ते आणले होते त्यांनी. पेरू, मेक्सिको आणि व्हेनेझुएला येथे सोन्या-चांदीचे साठे सापडताच स्पेनने शेतीपेक्षा सोने मिळवण्यावरती लक्ष केंद्रित केलं. त्यांनी दक्षिण अमेरिकेमध्ये संपूर्ण किनारपट्टीवर प्रभुत्व स्थापन केलं. दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश स्पॅनिश लोकांनी ताब्यात घेतला. इथे त्यांनी अमेरिकेतील रेड इंडियन लोक आता अर्थात आणि आफ्रिकेतून आणलेले गुलाम यांच्याकडून शेती करून घ्यायला सुरुवात केली. यांना रेड इंडियन लोक असं का म्हटलं जातं हे काही याचं ठोस कारण नाहीये. पण आता ते त्यांना म्हणतात रेड इंडियन लोक कारण इंडियातून त्यांनी ते लोक आणली होती. अजून पण त्या ठिकाणच्या काही पर्टिक्युलर कम्युनिटीमधल्या लोकांना रेड इंडियन लोकच म्हटलं जातं. आणि आफ्रिकेमधून पण त्यांनी जे काही गुलाम आणले होते त्यांच्याकडून शेती करून घ्यायला सुरुवात केली. शेतीबरोबर खाणींमधून अफाट खनिज संपत्ती त्यांच्या हाती लागली.
आता आपण काय बघितलं, की त्यांच्या हाती सोनं पण लागलेलं आहे. त्या ठिकाणी सोन्याच्या खाणी वगैरे पण आहेत आणि अशाच पद्धतीने अजून बरेचसे जे काही खनिज साठे आहेत ते त्यांच्या हाती लागलेले आहेत. आता या ठिकाणी बघा अटलांटिक महासागर आहे आणि इथे आपला हा जो प्रदेश आहे, तर इथे तुम्हाला हे जे बॉक्समध्ये आहेत किंवा स्क्वेअर जे दाखवले तर ते आहेत वसाहती. म्हणजे न्यूयॉर्क वसाहत आहे, व्हर्जिनिया वसाहत वसाहत आहे किंवा उत्तर कॅरोलिना हे वसाहत आहे. त्यासोबतच जी शहरं आहेत, तर ती तुम्हाला अशा पद्धतीने लाइक भरलेल्या सर्कलमध्ये दाखवलेली आहेत. न्यू हॅवन असेल किंवा पोर्ट्समाउथ असेल. ठीक आहे. सो हा नकाशा तुम्ही रीड करू शकता. स्पेनने या भागामध्ये आपला कारभार सुरळीत चालवण्यासाठी गव्हर्नर नेमले होते. स्पेनचा राजा हा या वसाहतींचा सर्वोच्च सत्ताधीश होता. सेम जसं आपल्या इंग्लंड म्हणजे आपल्यावरती जेव्हा इंग्रजांनी राज्य केलं होतं, तेव्हा इंग्लंडची राणी जी होती, तर ती मेन असायची किंवा ती मेन सत्ताधीश होती या सगळ्या वसाहतींची. त्याचप्रमाणे स्पेनमध्ये होतं. कौन्सिल ऑफ द इंडीज या संघटनेद्वारे सत्ता राबवण्यात येऊ लागली आणि ही जी कौन्सिल आहे तर ती वसाहतींमधील व्यापारही सांभाळत होती. या वसाहतींमधून कच्चा माल स्पेनला नेला जाई, त्यातून बनवलेला पक्का माल स्पेनमधून वसाहतींच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणला जायचा आणि या प्रदेशातील सोने, चांदी या सगळ्या व्यापारामध्ये राजाला मोठा नफा मिळायचा. आणि स्पेनची भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड आणि फ्रान्स यांनीही अमेरिका खंडामध्ये आपल्या वसाहती स्थापन करायला सुरुवात केली. म्हणजे आधी हे जे इंग्रज वगैरे होते हे सगळे मोस्टली आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये होते. अमेरिका खंडामध्ये मोस्टली नव्हते. पण नंतर त्यांना रिअलाईज झालं, की अरे, 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 अरे! हे स्पेन कसं काय एवढी प्रगती करतंय? मग त्यांना कळले, की ते सोन्याच्या खाणी वगैरे आहेत. अरे मग काय आपल्या इंग्लंडला हेच पाहिजे. यासाठी ते लगेच अमेरिकेमध्ये आले. ठीक आहे. आणि फ्रान्स सोबत फ्रेंच लोक पण आले. त्याच्यानंतर पुढे असं आहे, की इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळामध्ये सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले. तसेच वसाहती स्थापन करण्यासाठी पण तिने प्राधान्य दिलं. राणी एलिझाबेथ पहिली हिच्या काळामध्ये व्यापारी नफ्याच्या जोडीने स्वराष्ट्राचे हित हे उद्दिष्ट पण वसाहतवादाला जोडलं गेलं. इसवी सन 1496 मध्ये जॉन कॅबट याला इंग्लंडने अमेरिकन भूमीवर वसाहती स्थापन करण्यासाठी परवानगी दिली आणि त्याने उत्तर अमेरिकेमध्ये इंग्लंडचे बस्तान बसवले. इसवी सन 1607 मध्ये जेम्स नदीच्या काठावर ब्रिटिशांनी जेम्स टाउन ही वसाहत उभारली. अगेन इम्पॉर्टंट लाईन. तिला पुढे व्हर्जिनिया असं नाव देण्यात आलं. म्हणजे हिलाच पुढे जेम्स टाउनलाच पुढे व्हर्जिनिया असं नाव देण्यात आलेलं आहे. सो इथे आपण नकाशामध्ये बघू पण शकतो. ठीक आहे. पुढे पुढील काळामध्ये उत्तर अमेरिकेतील पूर्व किनारी प्रदेशात न्यू इंग्लंड पासून ते कॅरोलिना पर्यंत इंग्रजांच्या वसाहती स्थापन झाल्या. सो हे सगळे जे प्रदेश आहेत तर तुम्हाला इथे बघायला मिळतात जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की इंग्लंडच्या किंवा इंग्रजांच्या वसाहती कुठपर्यंत आणि कशा पसरल्या होत्या. त्यानंतर पुढे आहे की इंग्लंडने वसाहतींची अधिकच नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. यातूनच जलवाहतुकी संबंधीचा कायदा केला गेला आणि या कायद्यान्वये मालाची वाहतूक करण्याची मक्तेदारी फक्त इंग्लंडमधील कंपन्यांना मिळाली. 1765च्या कायद्यानुसार महत्वाच्या वस्तूंवर स्टॅम्प ड्युटी भरणे इंग्लंडने बंधनकारक केले. स्टॅम्प ड्युटी म्हणजेच काय की आपण एक कर भरतो. तर ज्या काही महत्वाच्या गोष्टी असतील त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी भरली गेली पाहिजे सो दॅट सरकारला पैसे मिळतील आणि ते त्यांचा कारभार बघू शकतील. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे की स्टॅम्प ऍक्टद्वारे त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या. स्टॅम्प ऍक्टद्वारे लादल्या गेलेल्या करास आणि इंग्लंडने अमेरिकेतील त्यांच्या वसाहतींवर घातलेल्या इतर निर्बंधांना व्हर्जिनिया, मॅसॅच्युसेट्स मॅसॅच्युसेट्स या वसाहतींनी प्रथम विरोध केला. म्हणजे सुरुवातीला तर हे त्यांना मान्य नव्हतं की आपण एक्स्ट्रा स्टॅम्प ड्युटी का भरायची वगैरे वगैरे वगैरे. पण मॅसॅच्युस एक मिनिट हा जो शब्द आहे मॅसॅच्युसेट्स मधील बोस्टन या शहरामध्ये 5 मार्च 1770 रोजी ब्रिटिश सैनिकांच्या गोळीबारामध्ये अनेक लोक ठार झाले. त्याच्यामुळे बोस्टनमध्ये असंतोष वाढला. म्हणजे यांना खरं तर तो कायदा मान्य नव्हता हे स्टॅम्प ड्युटी वगैरे भरण्याचा कारण एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात, वस्तूंच्या किमती वाढतायत. पण 1773 मध्ये सर्व वसाहतींनी मग स्वातंत्र्याची मागणी केली. ब्रिटिश संसदेने अमेरिकेतील वसाहतीत चहा विकण्याची मक्तेदारी ईस्ट इंडिया कंपनीला दिली होती. वसाहतींवरील निर्बंध इंग्लंडने रद्द करावेत आणि वसाहतींना त्यांचा राज्यकारभार करण्यासाठी स्वायत्ता द्यावी अशी मागणी तिथले लोक करू लागले होते. म्हणजे आता तिथल्या लोकांना कळू लागलं की आपल्याला किती जास्त पैसे भरावे लागतात किंवा किती टॅक्स वगैरे भरावा लागतोय आणि मग त्या लोकांनी असंतोष वगैरे करायला सुरुवात केली आणि हे सगळं निर्बंध रद्द करावं आणि आम्हाला परत एकदा राज्य द्यावं किंवा आम्ही स्वातंत्र्यपणे किंवा स्वायत्तपणे आम्हाला कारभार बघायचा आहे अशी मागणी ते लोक आता करू लागले. पण अर्थात इंग्लंडने याला नकार दिला आणि मग वसाहतींनी इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला
आणि मग इंग्लंड काय त्यांचं म्हणणं ऐकत नाही हे पाहिलं आणि मग लोकांनी काय केलं, त्यांच्या वस्तूच खरेदी नाही करायच्या. जसं की आपण पण विदेशी कपड्यांची होळी केली होती भारतात. सिमिलरली त्याच पद्धतीने त्या लोकांनी पण इंग्रजी वस्तू किंवा इंग्लंडच्या वस्तू न घेणे सुरू केलं. ठीक आहे. त्यानंतर 1773 साली बोस्टन बंदरात स्थानिक जनतेने निषेध दर्शवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीकडून आलेल्या चहाच्या पेट्या समुद्रामध्ये फेकल्या आणि याच घटनेला बोस्टन टी पार्टी असं म्हणतात. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींची सभा म्हणजे सॉरी कॉन्टिनेंटल कॉन्टिनेंटल काँग्रेस निर्माण करण्यात आलं. ओके. सो 1774 मध्ये फिलाडेल्फिया येथे जे काही वसाहतींचं अधिवेशन भरलं होतं, तर त्यामध्ये ब्रिटन मालाच्या आयात आणि निर्यातीला विरोध केला गेला. म्हणजे आतापर्यंत ज्या वसाहती होत्या त्या स्मूथली चालू होत्या. पण लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला या किमतींमुळे आणि पुढे-पुढे आता सगळ्याच ठिकाणी या चळवळी ज्या आहेत त्या उभारल्या जाणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे आणि ब्रिटिशांचा जो काही माल आहे तर तो वापरू नये असा पण निर्णय घेण्यात आला. यातूनच अमेरिकेतील वसाहतींनी वसाहतवादाविरोधात लढा पुकारला. अमेरिकेतील 13 ब्रिटिश वसाहतींनी एकत्र येऊन आपण इंग्लंडच्या सत्तेपासून स्वातंत्र्य झाल्याचे जाहीर केले आणि 4 जुलै 1776 रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा दस्तऐवज संमत करण्यात आला. हा जो काही दस्तऐवज आहे तर हा थॉमस जेफरसन याने तयार केला होता आणि जेफरसनने जीवन जगणे, स्वातंत्र्य आणि आनंद मिळवणे हे महत्वाचे 3 निसर्ग सिद्ध हक्क असल्याचे आणि ते कोणालाही हिरावून घेता येणार नाहीत असं नमूद केलं. म्हणजे ऍक्च्युली स्वातंत्र्य हा आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे आणि तो कोणी हिरावून नाही घेतला पाहिजे असं जेफरसनने तेव्हा सांगितलं होतं. ठीक आहे. सो स्वातंत्र्याचा जाहीरनामा जो आहे तर त्याच्यामध्ये हे सगळं मांडलं होतं आणि हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यावर ब्रिटिश सैन्य आणि 13 वसाहतींमधील नागरिक यांच्यामध्ये लढाया होत राहिल्या. कारण अर्थात त्यांना आता स्वातंत्र्य पाहिजेच होतं या इंग्रजांकडून. सरतेशेवटी सॅराटोगा येथील लढाईमध्ये ब्रिटिश सैन्याचा निर्णायक पराभव झाला आणि फ्रेंचांनीही वसाहतीच्या संघर्षामध्ये अमेरिकांना मदत केली. अमेरिकनांना म्हणजेच अमेरिकन जे आहेत त्यांना मदत केली आणि 1779 मध्ये स्पेन अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरले. म्हणजे आता स्पेनने अमेरिकेची बाजू घेतली आणि वसाहतींचा प्रमुख सेनापती जो आहे जॉर्ज वॉशिंग्टन याने इंग्रजांचा पराभव केला आणि फायनली इंग्रजांच्या सेनानी लॉर्ड कॉर्नवालिस 19 ऑक्टोबर रोजी शरण आला. म्हणजे त्या ठिकाणी आता इंग्रजांचं जे वर्चस्व आहे तर ते संपलं आणि अमेरिका आता स्वतंत्र झाली. मानवाचे निसर्गसिद्ध हक्क नाकारणाऱ्या राज्यकर्त्यांविरोधात लढण्याचा जनतेला अधिकार असतो हे अमेरिकेने जगाला दाखवून दिले. म्हणजे सुरुवात जी झाली होती या वसाहतवादाला विरोध करण्यासाठी ती अमेरिकेमध्येच झाली होती. पहिल्यांदा स्वातंत्र्य पण अमेरिकेलाच मिळालं इंग्रजांकडून आणि आता मात्र इथून पुढे जी इंग्रजांची जी उतरती कळा आहे किंवा त्यांना जे काय या सगळे जण जे स्वातंत्र्य चळवळी करून त्यांना जे काय आता काढून टाकत होते किंवा हकलून देत होते तर ते आता सुरू झालेलं आहे. पुढे असं आहे की ओके. राजाविना राज्य ही अमेरिकेने जगाला दिलेली एक महत्वाची देणगी आहे. अमेरिकेजवळ कॅनडा प्रदेश 1763 च्या पॅरिस तहानुसार इंग्रजांकडे गेला आणि त्यांनी पुढे कॅनडाला संघराज्याचा दर्जा दिला आणि इंग्लंड सारखी द्विगृही संसद दिली. इंग्रजांनी कॅनडामध्ये एक राजप्रतिनिधी नेमला होता. म्हणजे इतकं हे सगळं झालं, अमेरिका वगैरे स्वतंत्र झालं, पण कॅनडा मात्र तहामध्ये इंग्रजांकडेच गेला. आता हेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये कसं झालं होतं ते आता आपण बघूया. 18व्या शतकामध्ये ऑस्ट्रेलिया खंडामध्ये इंग्लंडमधून हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची पहिली वसाहत स्थापन झाली आणि पुढे 19व्या शतकामध्ये ऑस्ट्रेलियात इतर स्वतंत्र प्रदेशांचे वसाहतीकरण करण्यात आले. त्याखेरीज टास्मानिया बेट आणि न्यूझीलंडमध्ये वसाहती स्थापन केल्या गेल्या. म्हणजे कशा पद्धतीने आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये पण वसाहती तयार होतात त्यात आपण बघणार आहोत. 1900 मध्ये टास्मानिया बेट ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत अंतर्भूत होऊन स्वयंशासित असे ऑस्ट्रेलियाचे प्रजासत्ताक राज्य स्थापन करण्यात आले. त्यांना इंग्लंड प्रमाणे द्विगृही संसद पण देण्यात आली. म्हणजे इंग्लंडने आता ज्यांना ज्यांना आपल्या हाताखाली घेतलं होतं त्या सगळ्यांमध्ये त्यांनी द्विगृही संसद दिली होती. इंग्लंडच्या राजाने ऑस्ट्रेलियातील राजप्रतिनिधी म्हणून गव्हर्नर जनरलची नेमणूक केली होती. कारण तिथला कारभार बघणारा जो कोणी असेल तर तो असणार आहे गव्हर्नर जनरल. ऑस्ट्रेलियात फक्त युरोपीय नागरिकांनाच स्थलांतरित म्हणून जाण्याची परवानगी होती. म्हणजे फक्त आणि फक्त युरोपीय नागरिकच त्या ठिकाणी जाऊ शकतात, बाकी नो. न्यूझीलंडला साम्राज्याअंतर्गत स्वयंशासित देशाचा दर्जा 1907 मध्ये देण्यात आला.
न्यूझीलंडमधील ज्या काही वसाहती होत्या तर त्या वसाहतींनी लोकशाही पद्धतीचा अवलंब केला, म्हणजे त्या ठिकाणी प्रॉपर लोकशाही होती. आणि जसं की आपल्याकडे जे काही होतं, मतदानाचा अधिकार आहे, आपण मत देऊन आपला प्रतिनिधी निवडतो. सेम सेम तेच सगळं त्या ठिकाणी करण्यात आलं. जसे की सार्वत्रिक मताधिकार देण्यात आला, सरकारी मालकीची रेल्वे असणार, आग आणि अपघाताचा विमा असणार, वृद्धांसाठी निवृत्ती वेतन आहे, कामगारांना कामावर जखमी किंवा मृत झाल्यास त्यांचं नुकसान भरपाई, या सगळ्या गोष्टी 1900 पूर्वीच न्यूझीलंडमध्ये राबवण्यात आल्या होत्या. म्हणजे त्या ठिकाणी प्रॉपर अशी लोकशाही होती आणि लोकशाहीचे जे काही सगळे गोष्टी असतात, सगळे पर्क्स वगैरे सगळे त्यांना मिळाले होते. आता एशिया. एशियामध्ये बरेचसे देश आहेत, त्या प्रत्येक देशाबद्दल आपण बघणार आहोत. तर इतर युरोपीय वसाहतवाद्यांच्या आक्रमणांपासून वसाहतींचे संरक्षण करणे आणि सीमावर्ती प्रदेशांमध्ये व्यापाराचा विकास करून स्वार्थ साधणे हे इंग्रजांचे उद्दिष्ट होते आणि यासाठीच हा सगळा अट्टहास चालू आहे. आता आहे पहिला म्यानमार. भारताचे ईशान्येकडील शेजारी राष्ट्र ते म्हणजे म्यानमार. त्याला ब्रह्मदेश पण म्हणायचे, बर्मा असं पण म्हणायचे. म्यानमारमध्ये नैसर्गिक संपत्ती आणि बाजारपेठेची उपलब्धता असल्यामुळे या देशावरती कब्जा मिळवणे हा इंग्रजांचा हेतू होता. सो इंग्रजांचा मेन हेतूच आहे नफा कमवणं. सो त्यांना ज्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये जास्त नफा मिळेल त्या ठिकाणी जाऊन ते राज्य स्थापन करायचे किंवा वसाहती निर्माण करायचे. सो म्यानमारमधील राज्यकर्त्यांनी 1760 पर्यंत म्यानमार एकछत्री अंमलाखाली आणला होता. त्यांनी 19व्या शतकामध्ये मणिपूर जिंकून आसामवर धडक मारली होती आणि इंग्रजांच्या दृष्टीने मात्र ही धोक्याची घंटा होती, कारण भारतामध्ये ऑलरेडी त्यांच्या वसाहती होत्या आणि जर म्यानमारमधले लोक असे करू लागले तर त्यांना भीती वाटायची की आपला हातचं राज्य जाऊ नये. ठीक आहे. पुढे भारताचा गव्हर्नर लॉर्ड ॲमहर्स्ट याने म्यानमार विरुद्ध युद्ध पुकारलं आणि ते 2 वर्ष चाललं. हे जे आहे तर ते पहिलं ब्रह्मी युद्ध म्हणून ओळखलं जातं. ब्रह्मी कारण ब्रह्मदेशाबरोबर झालंय त्याच्यामुळे. या युद्धामध्ये इंग्रजांच्या आरमाराने रंगून बंदर जिंकून घेतले आणि त्यानंतर इंग्रज आणि म्यानमारचे राज्यकर्ते यांच्यामध्ये तह झाला आणि या तहानुसार म्यानमारकडून इंग्रजांनी मणिपूर जे त्यांनी ऑलरेडी जिंकलं होतं म्यानमारवाल्यांनी, तर ते परत मागून घेतलं. तसेच म्यानमारचा जो काही किनारी प्रदेश आहे तर तिथलं जंगल आणि खनिज संपत्ती हे पण इंग्रजांच्या ताब्यात आले. म्हणजे बघा, ते लोक जे फायद्याचं आहे तर तेच फक्त गोळा करतात. इंग्रजांनी म्यानमारकडून लष्करी भरपाई म्हणून मोठी रक्कम पण वसूल केली, म्हणजे जे काही युद्धामध्ये गमवलं होतं ते सगळं त्यांना परत मिळालं. म्यानमारची तत्कालीन राजधानी ॲव्हा येथे इंग्रज रेसिडेंट नेमण्यात आलं. म्हणजे या ठिकाणी एक इंग्रज रेसिडेंट नेमण्यात आला. त्यानंतर दुसरे ब्राह्मी युद्ध लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये लढलं गेलं होतं. म्यानमारमध्ये राहणाऱ्या 2 इंग्रज नागरिकांना म्यानमार प्रशासनाने दंड ठोठावला. मग डलहौसीला हस्तक्षेप करण्यासाठी अजून एक कारणच मिळालं की असं कसं काय तुम्ही दंड ठोठावला वगैरे वगैरे वगैरे. सो डलहौसीने जॉर्ज लॅम्बर्ट या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली फौजा पाठवून लगेच युद्ध पुकारलं आणि ब्रह्मी सैन्याचा पराभव केला. रंगून, पेगू, प्रोम ही ठिकाणं इंग्रजांनी जिंकून घेतली. पेगूचा प्रदेश इंग्रजांनी त्याच्या साम्राज्यात विलीन केला आणि या विजयामुळे इंग्रजांचा म्यानमारच्या किनाऱ्यावरील जो काही प्रभाव आहे तर तो अजूनच वाढू लागला. कारण एकदा विजय मिळवला की ते लोक लगेच वसाहती वगैरे निर्माण करणार आणि त्यांचा प्रभाव आसपासच्या प्रदेशांमध्ये वाढू लागतो. म्यानमार विरुद्धच्या या लढाईमध्ये इंग्रजांच्या सैन्यात भारतीय सैनिकांचा पण समावेश होता आणि या युद्धाच्या खर्चाचा म्हणजे भार सुद्धा भारतीयांवरती टाकण्यात आला होता, कारण भारतीय लोक त्याच्यामध्ये सामावलेले होते त्या युद्धामध्ये आणि अर्थात त्याच्यामुळे भारताकडूनही पैसे घेतले जाणार किंवा भारतीयांवरती पण त्या पैशाचा भार येणारच. आता त्यानंतर, कारण हे लोक हरले होते, त्यानंतर आहे तिसरं ब्रह्मी युद्ध. 1885च्या सुमारास या युद्धासाठी ब्रह्मी सरकारचा फ्रान्सशी वाढता चाललेला संपर्क हे एक मुख्य कारण होतं. तर बेसिकली फ्रेंचांनी व्हिएतनाममध्ये स्वतःचे प्रभाव क्षेत्र निर्माण केलं आणि इंग्रजांना अशी एक धोक्याची कल्पना आली की आता हे फ्रेंच पण मध्ये आले, ते पण आपल्याला कॉम्पिटिशन देऊ शकतात. सो त्याच्यामुळे इंग्रजांना काय केलं, असं वाटलं की धोका आहे इथे. त्यापूर्वी म्यानमारचा राजा थिबा याने इटली आणि जर्मनी या देशांशी पण व्यापारी करार करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने फ्रान्सशी व्यापारी करार केला आणि अशातच थिबा राजाने बॉम्बे बर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन या ब्रिटिश व्यापारी संस्थेला दंड ठोठावला. लॉर्ड डफरीन याने म्यानमारशी लढण्यासाठी सैन्य पाठवलं आणि मग या युद्धामध्ये इंग्रजांनी जे काही मंडाले हे शहर आहे तर ते जिंकून घेतलं. थिबा राजा इंग्रजांना शरण आला आणि उत्तर म्यानमार इंग्रज साम्राज्याचा भाग बनले. 1935च्या कायद्यान्वये इंग्रजांनी म्यानमार भारतापासून वेगळा केला आणि त्यांनी काय केलं, आता म्यानमार जो आहे तर तो आणि भारत पूर्ण वेगळाच केला, म्हणजे दोघांमध्ये आपल्याला इझिली राज्यकारभार बघता येईल आणि शक्ती कमी होईल मेन म्हणजे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून प्रेरणा घेऊन जानेवारी 1948 साली म्यानमार पण स्वातंत्र्य झाला. आता नेपाळ. हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेले नेपाळ हे एक छोटं राष्ट्र आहे. ब्रिटिशांनी आपले प्रतिनिधी नेपाळमध्ये पाठवले होते, परंतु ब्रिटिशांना फारसा प्रतिसाद काही मिळाला नाही. म्हणूनच इंग्लंड विरुद्ध नेपाळ अशी 2 युद्ध झाली. आता नेपाळी 10 ते 12,000 तर इंग्रजांची फौज खूप जास्त होती, ती म्हणजे 30,000च्या पुढे होती. त्यामुळे नेपाळवर इंग्रजांनी जर आक्रमण केलं तर अर्थातच नेपाळला जास्त भोगावं लागणार होतं, कारण इंग्रजांची सैन्य संख्या खूप जास्त होती. नेपाळी सैन्याने इंग्रजांना जेरीस आणलं, पण तरी सुद्धा जे नेपाळी आहेत तर ते भारी पडले. इंग्रजांनी 1816 मध्ये नेपाळचा मकवानपूर येथे पराभव केला. त्यानंतर झालेल्या तहानुसार इंग्रजांनी मग तराई, कुमाऊ, गढवाल हे सगळे प्रदेश जे आहेत तर ते आपल्या ताब्यात घेतले. काठमांडूमध्ये इंग्रज रेसिडेंट नेमला गेला, म्हणजेच आता तो त्या भागामधला सगळा कारभार बघणार. आणि 1923 मध्ये इंग्रजांनी नेपाळच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली, म्हणजे नेपाळ स्वतंत्र राष्ट्र बनलं. त्यानंतर आहे सिक्कीम. भारताच्या आसपासचा प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणणं हे मेन तर ब्रिटिशांचं उद्दिष्ट होतं. मग त्यांनी काय बघितलं की भारताच्या उत्तरेकडे भूटान आहे, बंगाल आहे, नेपाळ आहे, तिबेट आहे. तर या सगळ्यांनी वेढलेलं किंवा या सगळ्यांच्या मध्ये एक छोटंसं राष्ट्र आहे, ते म्हणजे सिक्कीम. एक 1815 मध्ये सिक्कीमच्या राजाने दार्जिलिंग भोवतालचा प्रदेश ब्रिटिशांकडे सुपूर्द केला आणि या बदल्यात राजाला ब्रिटिशांकडून वार्षिक तनखा सुरू झाली. म्हणजे काय केलं जायचं की तुमचा प्रदेश आम्हाला द्या, कारण त्या काळामध्ये राजांना राज्य करता येणं शक्य नव्हतं. हे लोक खूप जास्त बंधनं वगैरे लादायची. मग तेव्हा असं असायचं, इंग्रज काय बोलायचे की तुमचा एवढा प्रदेश आम्हाला द्या आणि राजाला ते नोकरीवर ठेवायचे. थोडक्यात तुम्हाला दरमहा किंवा जेव्हा जेव्हा किंवा त्याचं ठरलं असेल तर तेवढे तुम्हाला पगार मिळणार आहे, पर मंथ, पर इयर जे काही ठरलं असेल तसं तुम्हाला पगार मिळणार आहे. म्हणजे राजाला ते लोक पगार द्यायचे. आणि पुढे लॉर्ड डलहौसी याने सैन्य पाठवून सिक्कीमचा आणखी भाग जो आहे तर तो आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे सिक्कीम इंग्रज व्यापाऱ्यांसाठी खुले झाले आणि सिक्कीम जेव्हा आपल्या ताब्यात येईल तेव्हा भारत आणि तिबेट यांच्यामधले जे काही व्यापारी संबंध आहेत तर त्याच्यामधले जकातीचे म्हणजे टॅक्सचे वगैरे अधिकार पण इंग्रजांनाच मिळाले, कारण त्यांनी जिंकून घेतला हा प्रदेश, आपल्या ताब्यात घेतला. आणि 1886 मध्ये तिबेटी लोकांनी सिक्कीमवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, पण इंग्रजांनी मात्र या तिबेटींविरुद्धच कारवाई सुरू केली. 1890 मध्ये ब्रिटिश चीन तहानुसार सिक्कीम इंग्रजांचे संरक्षित राष्ट्र असल्याचे मान्य करण्यात आले. आणि हा जो दार्जिलिंग का फेमस आहे चहाच्या मळ्यासाठी, तर दार्जिलिंगच्या आसपासच्या ज्या प्रदेशामधले जे चहाचे मळे वगैरे आहेत तर ते पण संरक्षित ठेवण्यात आले. आणि सिक्कीमला मध्यगत राष्ट्र म्हणजे बफर झोन म्हणून त्याचं अंतर्गत प्रशासन आणि परराष्ट्र धोरण इंग्रजांनी स्वतः ताब्यात घेतलं. परंतु सिक्कीमचा दर्जा मात्र एक स्वतंत्र राष्ट्र म्हणूनच राहिला. 1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेने त्यांना भारतीय संघराज्यामध्ये जायचं आहे असं मतदान केलं आणि त्यानंतर मात्र मग सिक्कीम आपल्या भारताला येऊन मिळालं किंवा आपल्या भारताचाच एक भाग बनलं. आता या ठिकाणी तुम्हाला थिबा राजाचा जो काही राजवाडा आहे रत्नागिरीमध्ये तर ते बघायला मिळते. सो इंग्रजांनी म्यानमार ताब्यात घेतल्यानंतर तेथील राजा थिबा याला कैद केलं आणि त्याने भविष्यात पुढे उठाव करू नये किंवा प्रजेशी काही संबंध राहू नये म्हणून ब्रिटिशांनी त्याला भारतात महाराष्ट्रामधल्या रत्नागिरीमध्ये आणलं आणि मग तिथे त्याला 3 मजली प्रशस्त अशा वाड्यामध्ये छान बंद करून ठेवलं होतं. सो राजवाड्याच्या तळमजल्यावर संगमरवरी फरशीचे सभागृह बनलेलं आहे. छताला सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. अर्धवर्तुळाकार खिडक्या आहेत, रंगीबेरंगी इटालियन काचे आहेत. म्हणजे बघा किती सुंदर असं ते राजवाडा आहे थिबाचा. या राजवाड्याच्या परिसरामध्ये थिबा राजाने म्यानमार मधून जे काय गौतम बुद्धांची मूर्ती आणली होती तर ती पण ठेवण्यात आलेली आहे. कारण आपण जर पाहायचं म्हटलं तर त्या काळामध्ये म्यानमार, भूटान, चायना या सगळ्या भागांमध्ये गौतम बुद्धांना किंवा बौद्ध धर्माला खूप जास्त मानलं जायचं. ठीक आहे. सो पूर्वी दिल्लीचा बादशाह बहादूर शाह यास 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतल्याबद्दल इंग्रजांनी म्यानमार या देशातील यांगॉन येथे पाठवले होते आणि तिकडेच त्याचा मृत्यू पण झाला. योगायोगाने गोष्ट म्हणजे पुढे याच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जन्मलेल्या लोकमान्य टिळकांना इंग्रजांनी राष्ट्रीय चळवळीपासून दूर ठेवण्यासाठी म्यानमार या देशामधील मंडालेच्या कारागृहामध्ये 6 वर्ष ठेवले होते. सगळ्यांना माहिती असेल की टिळकांना पण स्वातंत्र्य चळवळीमधून पकडलं होतं. ते लोकांना प्रेरित करायचं काम करतात वगैरे ते या इंग्रजांना मान्य नव्हतं. मग त्यांनी इंग्रजांनी टिळकांना पकडलं होतं आणि त्यांनी म्यानमार मधल्याच कारागृहामध्ये ठेवलं होतं. कुठला कारागृह? मंडाले. आणि मग तिथेच टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला.
पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा इंग्रज सरकारने मंडालेच्या तुरुंगामध्ये ठेवलं होतं. आता पुढे बघा, भूटान. भारताच्या उत्तर सीमा भागात आणि सिक्कीमच्या पूर्वेला भूटान हा देश आहे आणि हा जो प्रदेश आहे तर तो भौगोलिक आणि व्यापारी महत्व जाणून वॉरन हेस्टिंग्स याने भूटानशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे बंगाल ते तिबेट हा भूटानच्या प्रदेशामधून जाणारा एक मार्ग खुला झाला. 1841 मध्ये ॲशले एडन याने भूटान विरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आणि 1865 मध्ये भूटान विरुद्ध इंग्रज असे युद्ध झाले. त्यानंतर झालेल्या तहानुसार भूटानने जिंकून घेतलेले जे काही प्रदेश आहेत तर ते ब्रिटिशांच्या हवाली करण्यात आले आणि त्याच्या मोबदल्यात ब्रिटिशांनी भूटानला एक काहीतरी पर्टिक्युलर तनख्वाह द्यायची पर इयर अशा गोष्टी ठरवण्यात आल्या. 1910च्या तहानुसार भूटानच्या राजाने संरक्षण व परराष्ट्र धोरणाचे अधिकार इंग्रजांना दिले. ठीक आहे. आता म्हणजे इंग्रजांच्या ताब्यातच गेलंय सगळं जवळपास. इंग्रजांनी भूटानच्या अंतर्गत कारभारामध्ये ढवळाढवळ न करण्याचे पण मान्य केले. असं ते मान्य करतात पण परत ते करतात ढवळाढवळ. ठीक आहे. सो 8 ऑगस्ट 1949 रोजी भारत आणि भूटान यांच्यामध्ये झालेल्या करारान्वये भूटानचे परराष्ट्र धोरण आणि संरक्षणाबाबतीची सगळी जी काही धोरणं आहेत यामध्ये भारताची भूमिका सल्लागार राष्ट्राची आहे. म्हणजे अशा पद्धतीने काही सल्लागार राष्ट्र पण असतात की जर आपल्याला कुणाशी परराष्ट्र धोरण करायचं असेल किंवा संरक्षणाबद्दल काही धोरण करायचं असेल तर आपण म्हणजे भूटानचे लोक आपला सल्ला घेऊ शकतात. ठीक आहे. किंवा आपण त्यांना सल्ला देऊ शकतो. त्यानंतर पुढे आहे तिबेट. तिबेटचा प्रदेश दलाई लामांच्या प्रभावाखाली होता हे सगळ्यांना माहिती असेल आणि अजून पण आपण दलाई लामांना पाहतो म्हणजे धर्मशाळामध्ये असतात ते. सो धर्मशाळा म्हणजे हिमाचल वाला धर्मशाळा. ठीक आहे. हिमाचल की उत्तराखंड, आय एम कन्फ्युज्ड ऍक्च्युअली. आय गेस धर्मशाळा हिमाचल मध्येच आहे. लेट्स चेक. येस, हिमाचल मध्येच आहे, बरोबर. तर रशियाला अटकाव करणे आणि स्वतःचा व्यापार वाढवणे यासाठी तिबेटच्या प्रदेशावर इंग्रजांची नजर होती आणि मग लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये इंग्रजांच्या फौजा तिबेटच्या राजधानीमध्ये म्हणजेच ल्हासापर्यंत पोहोचल्या. 1907 मध्ये इंग्लंड आणि रशियामध्ये झालेल्या करारानुसार तिबेटमधले जे काही चीनचे लोक आहेत तर चीनच्या वर्चस्वाला तत्वतः मान्यता देण्यात आली. म्हणजे तिथे खरंच चीनचाच प्रभाव आहे किंवा चीनचंच राज्य आहे असं मानण्यात आलं आणि त्यामुळे चीनला पुढील काळात तिबेटवरती संपूर्ण राज्य किंवा वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी वाव मिळाला. कारण या लोकांनी सांगितलं की खरं तर तुमच्यावरती अधिकार जो आहे तर तो चीनचाच आहे आणि चीनला अर्थात हे हवं असतं. त्याच्यामुळे पूर्ण तिबेट जे आहे तर त्याचे सगळे अधिकार चायनाकडे गेले. त्यानंतर आहे आफ्रिका. आशिया खंडाप्रमाणे आफ्रिका खंडातही युरोपीय प्रवासी पोहोचले. घनदाट जंगले, विस्तीर्ण सरोवरे, दलदल आणि वाळवंट यांनी युक्त असणारा आफ्रिकेचा परिसर युरोपीय लोकांसाठी मात्र अनोळखा होता. बेल्जियमचा राजा दुसरा लिओपोल्ड याने कांगोवर वर्चस्व मिळवले होते आणि त्याने 1876 मध्ये ब्रुसेल्स येथे एक परिषद भरवली होती. तेथे युरोपातील जे काही सगळे भूगोलशास्त्रज्ञ आहेत, संशोधक आहेत तर ते एकत्र आले. काय केलं त्यांनी की आफ्रिकेमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर दी एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका या नावाची एक संस्था या परिषदेमध्ये भरवण्यात आली. तर मग याच्यामुळे काय झालं की आफ्रिकेमधल्या लोकांना पण हे सगळ्या गोष्टींची माहिती मिळावी, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळावं यासाठी हे सगळं केलं होतं. आफ्रिकेमध्ये आपल्यासाठी कोणत्या संधी आहेत याचा विचार करण्यासाठी 1884 मध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची पण परिषद भरली होती. प्रत्यक्षात मात्र ही परिषद युरोपीय राष्ट्रांनी आफ्रिकेचा प्रदेश आपापसामध्ये शांततापूर्व रीतीने कसा काय वाटून घ्यायचा यासाठी बोलवण्यात आली होती. म्हणजे त्यांचं काहीतरी मोठं वेगळाच होतं आणि त्यांनी केलं काहीतरी वेगळंच. ठीक आहे. बर्लिन परिषदेत बेल्जियमच्या कांगोवरील प्रभुत्वाला मान्यता देऊन तो प्रदेश कांगो फ्री स्टेट म्हणून ओळखण्यात येऊ लागला किंवा त्याला त्याची मान्यता देण्यात आली. स्वतःच्या प्रभुत्वाखाली असलेल्या आफ्रिकन वसाहतीमधील मानवी आणि नैसर्गिक संपत्तीचा पूर्ण विनियोग करण्यात एखादे युरोपियन राष्ट्र अयशस्वी ठरेल तर त्या राष्ट्राने तो प्रदेश दुसऱ्या सक्षम राष्ट्राच्या हवाली करावा असं या परिषदेमध्ये सांगितलं. म्हणजे बेसिकली त्यांना आफ्रिकेमधले हे जे सगळे राष्ट्र आहेत तर ते वाटून घ्यायचे होते. पण ते कसे वाटून घ्यायचे हेच ते ठरवत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की एखादा युरोपामधला राष्ट्र जर हे सगळे जे काही साधन संपत्ती आहे आफ्रिकेमधली तर ते पूर्ण पद्धतीने त्याचा उपयोग नाही करू शकले, विनियोग नाही करू शकले, हे करण्यासाठी जर ते अपयशी ठरले तर मात्र त्यांनी स्वतःहून ते राष्ट्र दुसऱ्या एखाद्या युरोपीय राष्ट्राच्या हवाली करायचं. ठीक आहे. जॉर्ज टॉबमन
जॉर्ज टॉमन गोल्डी याने इंग्लंडमध्ये युनायटेड आफ्रिकन कंपनी स्थापन केली आणि इंग्लंडने त्याला नायजेरियामध्ये व्यापार करण्यासाठी सनद दिली. सो पुढे इंग्रज सरकारने ही कंपनी ताब्यात घेतली. नायजेरिया ही इंग्रज सरकारच्या अधीन असलेली वसाहत बनली. जर्मनीच्या चान्सेलर बिस्मार्क याने 1883 मध्ये पश्चिम आफ्रिकेमध्ये जर्मनीची टोगोलँड ही पहिली वसाहत जी आहे तर ती निर्माण केली. सो तुम्हाला इथे बघायला मिळते की आता सगळ्यात पहिली वसाहत जी आहे तर ती या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि पुढे मग ते कशा पद्धतीने विस्तारत गेलं तर मग कामरून असेल, नैऋत्य आफ्रिका आहे, इथे पण जर्मनीने स्वतःच्या वसाहती वगैरे निर्माण केल्या आणि मग ते राज्य करू लागले. सेनेगाल, गांबिया आणि कांगोच्या उत्तरेकडे फ्रान्सने स्वतःच्या वर्चस्वाखाली हे सगळे प्रदेश आणले. 1883 मध्ये आयव्हरी कोस्ट येथे पण फ्रान्सने आपल्या वसाहती स्थापन केल्या. पुढे पोर्चुगालच्या ताब्यामध्ये दाहोमे या आफ्रिकन प्रदेशावर फ्रान्सने ताबा मिळवला आणि फ्रान्सने 1914 मध्ये वायव्य आफ्रिकेचा सहारा वाळवंटापासून ते पश्चिमेला आयव्हरी कोस्ट पर्यंत आणि फ्रेंच गिनी या प्रदेशावरती पण आपलंच वर्चस्व निर्माण केलं. पूर्व आफ्रिकेतील केप कॉलनी आणि नाताळ या ज्या वसाहती आहेत तर त्या इंग्लंडच्या ताब्यामध्ये होत्या, तर मोझांबिक स्पेनच्या ताब्यामध्ये होतं. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी यांना पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशांमध्ये रस होता. या तिघांनी मिळून काय केलं, म्हणजे आता त्यांना कळलं होतं की आपण जे आहोत तर तेच वसाहती बनवतोय, त्याच्यामुळे आपण एकमेकांशी नीट वागलं बोललं पाहिजे. सो मग त्यासाठी त्यांनी परस्पर हितसंबंधी राखण्यासाठी एक करार केला आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं करारामध्ये, की झांजिबारच्या सुलतानाला झांजिबार, पेंबा बेट आणि पूर्व आफ्रिकेची किनारपट्टी जी आहे तर ते देऊया आपण. ठीक आहे, हे त्यांनी डिसाईड केलं. मादागास्कर बेट फ्रान्सला, तर आफ्रिकेच्या किनारपट्टीचा उत्तरकडचा भाग जो आहे तर तो इंग्लंडला आणि दक्षिणेकडचा भाग जर्मनीला द्यायचा असं ठरवण्यात आलं. म्हणजे तिघांनी पण आपापले भाग जे आहेत ते वाटून घेतले. 1897 मध्ये जर्मनीने जर्मन ईस्ट आफ्रिका कंपनीकडून पूर्व आफ्रिकेमधले जे काही प्रदेश आहेत तर ते स्वतःकडे घेतले. इंग्लंडने झांझिबार, पेंबा बेट व नॅसलँड म्हणजे मालवी हे ब्रिटिश संरक्षित प्रदेश आहेत तर ते त्यांनी जाहीर केले की आता हे आमच्या संरक्षणाखाली आहेत. इंग्लंडच्या प्रभावाखाली खालील प्रदेश ब्रिटिश ईस्ट आफ्रिका या नावाने ओळखला जाऊ लागला, कारण ते इंग्लंडचा प्रदेश झाला होता, तो आता इंग्लंडच्या प्रभावाखाली होता. सो उत्तर अमेरिकेतील मोरक्को, अल्जेरिया, ट्युनिस, त्रिपोली म्हणजेच लिबिया आणि इजिप्त हे भाग पडतात. फ्रान्सने काय केलं, 1830 मध्ये अल्जेरियावर प्रभुत्व निर्माण केलं. आता मग ट्युनिसवर इटलीने प्रभुत्व निर्माण केलं. फ्रान्स आणि इंग्लंडचं पण याच्यावरती लक्ष होतंच. या संघर्षामध्ये काय केलं, फ्रान्सने बाजी मारली. तुर्की सुलतानाकडून ट्युनिस जिंकून घेतलं. पुढे फ्रान्सने मोरक्को पण ताब्यात घेतलं. मग इटलीने लिबिया किंवा त्रिपोली आणि सायरिनिका हे सगळे प्रदेश जिंकून घेतले. म्हणजे बेसिकली हे लोक जे आहेत ते आपापसात सगळे प्रदेश जिंकून घेऊन यांच्या वसाहती निर्माण करत होते. इजिप्तच्या भूमीत इंग्लंड आणि फ्रान्स दोघांनाही रस होता. इंग्रजांनी काय केलं, अलेक्झांड्रिया ते कैरो या रेल्वे मार्ग बांधला. भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र जोडण्यासाठी सुएझचा कालवा त्यांनी तयार केला, हे तुम्ही बघितलं असेल. आणि सुरुवातीला हा सर्व खर्च इजिप्त करत होता. म्हणजे सुरुवातीला ना इंग्लंड करतंय ना फ्रान्स करतंय, हे सगळा खर्च कोण करतंय, इजिप्तच करत होतं. सुएझ कालव्याचा खर्च एवढा वाढला होता की इजिप्तला त्यासाठी आता कर्ज घ्यावं लागलं. मग आता त्यांनी कर्ज घेतलं, कर्जावरचं त्यांना काही फेडता येईना ते कर्ज, मग व्याज पण वाढत गेलं आणि म्हणून सुएझ कालवा कंपनीचे समभाग म्हणजे शेअर्स विक्रीसाठी काढले गेले. आता आपण बघतो ना की काही कंपनीला जर पैसे हवे असतील आणि त्यांना तेवढं फंडिंग मिळत नसेल तर ते कंपनीचे काही शेअर्स जे आहेत तर ते विकायला काढतात आणि IPO मध्ये लोक मग इन्व्हेस्ट करतात आणि त्या लोकांना, कंपनीवाल्यांना पैसे मिळतात. ठीक आहे, यामुळे सुएझ कालव्यावर इंग्लंडचे वर्चस्व निर्माण झाले. पुढे 1922 मध्ये इजिप्त स्वतंत्र झाला. सुदान हा इजिप्तच्या दक्षिणेकडचा प्रदेश इजिप्तचा मांडलिक होता ऍक्च्युली. सो इजिप्तवरील वर्चस्वाच्या आधारे इंग्लंडने सुदानवरती पण हक्क सांगितला. सुदानमधील स्थानिक सत्तांनी याचा विरोध केला, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की तुमचं तिकडे ऑलरेडी झालाय करार आणि इथे तुमचं परत राज्य कसं काय, म्हणजे हे एक्सेप्टेबल नव्हतं. सो सुदानमधील स्थानिकांनी विरोध केला. आपले सैन्य सुदानमध्ये विना अडथळा नेण्याची सोय व्हावी म्हणून इंग्लंडने युगांडा ते सुदानपर्यंत रेल्वे मार्ग तयार करायला सुरुवात केली. नाईल नदी इजिप्तची जीवदायिनी होती. तिचा उगम सुदानमध्ये असल्याने सुदानवर ताबा असणे इंग्लंडच्या दृष्टीने महत्वाचं होतं, कारण आफ्रिकेमधली सगळ्यात महत्वाची नदी जी आहे नाईल नदी, तर तिचा उगमस्थान होता तो, म्हणजे अर्थात जमीन वगैरे सगळं त्यांना सुपीक बघायला मिळणार आहे, मुबलक पाणी मिळणार आहे, त्याच्यामुळे व्यापार करायला पुढे ते सोपं जाणार त्यांना. ठीक आहे, सो फ्रान्सने सुदानवरील इंग्लंडच्या हक्काला मान्यता दिली आणि त्या बदल्यात आफ्रिकेत स्वतःला काही सवलती घेतल्या. कोणी, फ्रान्सने. स्थानिक जनतेचा विरोध लक्षात न घेता
शास्त्रास्त्राच्या बळावरती इंग्लंडने सुदानवरती वर्चस्व केलं. म्हणजे जनता विरोध करत होती ते आपण बघितलं. पण या लोकांना काय फरक पडतोय? त्यांनी मात्र ते राष्ट्र किंवा ते राज्य जे आहे, तो प्रदेश जो आहे तो जिंकून घेतला. आफ्रिकेच्या दक्षिण भागामध्ये केप कॉलनी व नाताळ या भागावर ब्रिटिशांचे वर्चस्व होते. तर ऑरेंज फ्री स्टेट व ट्रान्सवाल या प्रदेशावर डच लोकांचे वर्चस्व होते. जोहान्सबर्ग येथे सोन्याच्या खाणी सापडल्यानंतर युरोपातील राष्ट्रे या भागाकडे आकर्षित झाली. म्हणजे इट्स लाईक की ज्या ठिकाणी सोनं मिळते त्या ठिकाणी हे सगळे लोक आकर्षित व्हायचे. त्यानंतर याच काळामध्ये 1909 पर्यंत दक्षिण आफ्रिकेतील आपल्या वर्चस्वाखाली वसाहतींचे एकीकरण करून त्याला युनियन ऑफ साऊथ आफ्रिका असं नाव कोणी दिलं? इंग्लंडने दिलं. आणि याच काळामध्ये पोर्चुगलांनी अंगोलाच्या भागामध्ये आपले वर्चस्व निर्माण केले. गिनी कोस्ट मधली काही बेटे, मोरक्कोचा काही भाग स्पेनच्या वर्चस्वाखाली आले. आतापर्यंत आपण काय बघितलं की युरोपमधले हे जे वसाहतवाद आहेत तर ते कसे होते किंवा कुठले कुठले लोक कुठल्या कुठल्या प्रदेशामधले जसं की इंग्लंड असेल, फ्रान्स आहे, स्पेन आहे, हे लोक कशा पद्धतीने वसाहती निर्माण करत होते हे आपण बघितलं. मग आता युरोपामध्ये हे जे काही वसाहतवाद चाललं होतं, मग ते अमेरिकेमध्ये असेल, युरोपामधले सगळेच भाग आहेत तर ते, आशिया खंडामधले अनेक देश, पण याचा प्रभाव भारतावरती कसा होत होता हे बघणं इंटरेस्टिंग आहे आणि ते सगळ्यात जास्त आपण रिलेट करू शकतो. सो त्या गोष्टी आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. आय होप की तुम्हाला हा पाठ समजला असेल आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या असतील. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.